असेच भगवंत सांगतात. म्हणजेच काय की धर्माला धरून नीती नियमांना धरून जर जीव घेतलेला आहे तर ते जीव घेण्यासारखं कृत्य सुद्धा ते न्यायसहितच आहे असंच म्हणतात. पुढच्या अध्यायात म्हणतात वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यानि नन्यानि संयाति नवानि देही. ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो त्याप्रमाणे आत्माही जुन्या आणि निरोपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो. म्हणजेच यातही पुन्हा तेच सांगितलेलं आहे की लहानपण प्रत्येक 6च्या 6 ज्या अवस्था आहेत त्या 6 अवस्था पार करून त्या शरीराचा त्याग करून तो नवीन शरीर धारण करतो. अनुरूप आत्म्याकडून होणारे शरीराचे स्थानांतर हे एक स्वीकृत तथ्य आहे आणि त्याला वैज्ञानिकांच्या आत्म्याच्या त्याच्या अस्तित्वावर विश्वास नाही. ते वैज्ञानिक हेच म्हणतात की आत्मा दिसत नाही. कुठलाही शास्त्रज्ञ किंवा ही जी शिक्षित मंडळी असतात त्यांना जास्त करून हे विश्वास बसत नाही की आध्यात्मिक गोष्टी या आहेत किंवा आत्मा आहे अस्तित्वात आहे ह्याच्यावर त्यांचा विश्वास नसतो. अनुरूप आत्म्याचे दुसऱ्या शरीरात होणारे संक्रमण हे परमात्म्याच्या कृपेमुळे शक्य होते. जसा एखादा मित्र दुसऱ्या मित्राची इच्छापूर्ती करतो त्याचप्रमाणे परमात्मा ही अनुरूप आत्म्याची इच्छापूर्ती करतो. दोन पक्षी जर एका झाडावर बसलेले असतील तर त्यापैकी एक भौतिक जी सुख आहेत त्या भौतिक सुखांची लालसा करतो, त्याच्या भोवती त्याचं मन फिरत राहतं. आणि दुसरा जो आहे जो तो फक्त साक्षी भावाने बघतो, फळ आहे कसं आहे त्याची चव कशी असणार आहे, तो स्वतः ते कन्झ्युम म्हणजे तो स्वतः खात नाही. त्यापैकीच ह्या ठिकाणी अर्जुनाला भौतिक वृक्षाच्या फळांनी मोहित केले तसे तो आणि श्रीकृष्ण मात्र साक्षी भाव दर्शवितो. एक जण स्वामी आहे तर दुसरा सेवक आहे. पण ज्या क्षणी एक पक्षी दुसऱ्या पक्षाचा परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार करतो तत्क्षणी तो कनिष्ठ किंवा गौण पक्षी सर्व प्रकारच्या शोकातून मुक्त होतो. या ठिकाणी भगवंत अर्जुनाला उपदेश करतात की आपले वृद्ध पितामह आणि गुरु यांच्या देहस्थित्यंतरामुळे शोक करू नये. त्यापेक्षा धर्मयुद्धात त्यांच्या शरीराचा वध करून विविध शारीरिक कर्मांच्या भोगातून त्यांची मुक्तता करून आनंद मिळाला पाहिजे. यज्ञवेलीवर किंवा योग्य रणभूमीवर जो मनुष्य आपले जीवन समर्पित करतो तो शारीरिक कर्मभोगातून तात्काळ मुक्त होतो आणि जीवनातील उच्चतर स्तरावर त्याची उन्नती होते. त्यासाठी शोक करण्याचे काहीच कारण नाही. म्हणजेच काय की आनंद हा कशात आहे हे समजलं पाहिजे. आनंद हा आपलं प्रारब्ध संपवण्यात आहे की भौतिक फळ चाखण्यात आहे हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजून सांगतात. तसंच पुढच्या श्लोकात पण महत्वाचं आहे की नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. या आत्म्याचे कोणत्याही शरीराने तुकडे करता येत नाहीत. अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही, तसेच वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही. म्हणजेच काय आत्मा बेसिकली दिसतच नाही. त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये काही जाळले तुकडे केले हे आपण बघूही शकत नाही, होऊ शकत नाही, बघूही शकत नाही. जीवात्मा केवळ अज्ञानामुळे कसा उत्पन्न झाला आणि नंतर तो मायाशक्तीने कसा प्रभावित झाला याचे स्पष्टीकरण मायावादी देऊ शकत नाही. जीवात्मे हे सनातन अनुरूप अंश असल्यामुळे ते मायाशक्तीने प्रभावित होणे साहजिकच आहे. वराह पुराणात जीवात्म्यांचे वर्णन भगवंतांपासून वेगळे झालेले अंश असा केलेला आहे. मायेतून मुक्त झाल्यानंतरही जीवात्म्याचे स्वतंत्र व्यक्तिमत्व हे टिकून राहते. या ठिकाणी त्यांनी त्यात सांगितलं की त्याला कोणी पुन्हा तेच येतं की
कोणी जाळू शकत नाही, मारू शकत नाही. त्याचं व्यक्तित्व जे आहे स्वतंत्र, ते टिकून राहतं. जसं गुरु आपल्याला बोध करून देतात की एनर्जी इज इक्वल टू MC स्क्वेअर. एनर्जी आणि मॅटर, जड आणि चेतनांचा संबंध सांगताना ह्या तिन्ही श्लोकांमध्ये भगवंत म्हणतात की आत्मतत्वाला समज. आत्मतत्व तुझ्यात आहे ते तेच समोरच्यातही आहे. म्हणजे जे आपल्यात आहे तेच समोरच्यात आहे. जे आपण वननेस म्हणतो किंवा एकत्वाचा भाव म्हणतो, तो त्या तत्वाला कोणी बघू शकत नाही, मारू शकत नाही, जाळू शकत नाही. अंतिम सत्य आधी सांगतात. म्हणून जसे शास्त्र सुद्धा दोन प्रकारचे असतात की एक गोमुखी सिंह का सिंहमुखी गोमाता. गोमुखी सिंह म्हणजे जे आधी सोपे वाटते नंतर कठीण होत जाते, आणि सिंहमुखी गोमाता म्हणजे आधी कठीण असते नंतर सोपे वाटते. भगवान म्हणतात तुझी जी ओळख आहे ती ओळख आधी समजून घे. ओळख म्हणजे स्वतःच्या स्वला ओळख, आत्म्याला ओळख. त्याला कोणीच कधीच मारू शकत नाही. तो फक्त शरीररूपी वस्त्र बदलतो. आत्ताच उदाहरण, आत्ताच म्हणजे या मागच्या शतकातलंच उदाहरण द्यायचं म्हटलं तर जेव्हा भगवत